नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज सॅटर्डे आहे आणि ही अशी बॅग घेऊन मी निघाली आहे शॉपिंगला. तसं माझं खूप काही बाकी नाही आहे, माझी फक्त साडी बाकी आहे आणि मला गौरीला एक साडी घ्यायची आहे जशी मी सखीला आणली तशी. आमच्या बबूला राग आला आहे की आतून साडी नाही आणली म्हणून. तर 2-3च कामं आहे. सखीला जुती वगैरे घ्यायची आहे. तर मी माझ्या मैत्रिणींसोबत चालली आहे. आज सखी आणि निखिल घरी आहे. माझी सगळी पॅकिंग झालेली आहे. निखिलची पॅकिंग आज आवरेल असं वाटतंय. निखिल तुम्ही खूप त्रास देताय मला ब्लॉग मध्ये. तर अशी निघतो आम्ही. से हाय सखी, से हाय सखी. जस्ट झोपेतनं उठलीये आणि काल ना आम्ही एकदम मोठा काळा टिका लावला होता तिला. इतका गोड दिसत होता तिला. टिका दाखव. अच्छा तू दाखवते का? हे बघा आमच्या सखीचा टिक्का बघा. आणि पी दे सगळ्यांना. पी कशी देते सखी पी कशी देते? पी दे अशी अशी पी दे. किती वेगळा दिसतोय झोपेतनं उठलाय. तर मी निघाले शॉपिंगला. निखिलने मला छान पैसे दिलेले शॉपिंग साठी. जा आणि उडव म्हणून. कोण टुशू घ्यायला चाललं? हो ना निखिल मला ओळखही देईना आज. कुठे चालले? मी शॉपिंगला चालली आज. दिवाळीच्या शॉपिंग चालली आणि निखिलला ऐकू सुद्धा नाही येते. म्हणजे शोन मी कुठे चालली बेटू? टुचूक घ्यायला चालली. इतकं गोड आहे. काल माधुरकडे राहिल्यापासून तर मला अजून गोड वाटतंय की चला यार ती रडरड करत नाहीये. खाऊ घेऊन काय खाऊ आणू सखीला? पेढा मला खूप आवडतो. तर मी निघाली शॉपिंगला माझ्या मैत्रिणींसोबत. आज पापाची ड्युटी आहे सखीला सांभाळायची. खायचं प्यायचं मी यांचं सगळं करून चालली आहे. घर प्रॉपर आवरून चालली आहे. बेडशीट वगैरे सगळं सेट करून ठेवलंय मी. फक्त निखिलला त्याची पॅकिंग करायची, तेवढंच काय ते काम बाकी आहे. सो या स्टेट येऊन काय काय घेते काय काय नाही ते तुम्हाला दाखवेलच. बाय. मी लिफ्टमध्ये घुसणार तेवढ्यात लाईट गेली आहे. थँक गॉड. मला भीती पण वाटते अशा गोष्टींची, बट येईल लगेच. सखी मला टाटा करत होती. स्टील तिला सोडून जाताना मला कसं तरीच होतं. निखिल माझ्याकडे काय रागात बघत होतं की मी सांभाळणार नाही का तिला. सांभाळतो बट ते दरवेळेसच आहे माझं. काल माधुरीकडे सोडलं तरी माझं सगळं लक्ष तिकडेच होतं. आजही माझं थोडंफार लक्ष इकडेच राहणार आहे. ऑफकोर्स तो हँडल करतो, माझ्यापेक्षाही जरा चांगलाच हँडल करतो. स्टील आई ती आई. हो नाही करत ठरलेला आमचा प्लॅन फायनली सक्सेसफुल झाला. काल रात्रीपर्यंत आमचं फिक्स नव्हतं कधी जायचं, कसं जायचं, कोण येणार कोण नाही. शेवटी आम्ही गेलो. सगळ्यात आधी काका हलवाईमध्ये जाऊन नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मी इथे फुल बोललेली आहे सगळं, बट इतका आवाज आहे की म्हटलं जाऊ द्या. भक्तीने त्यांनी त्यांना ज्वेलरी घ्यायची होती. मी ज्वेलरी घ्यायचं नाही असं पक्क ठरवलं होतं, पण पुन्हा ज्वेलरी घ्यायला गेली. त्यानंतर मला गौरीसाठी साडी घ्यायची होती. तर एक मराठी म्हणून शॉप आहे तिथे मला 24 नंबरची साडी 500 रुपयाला मिळाली आणि त्याच्या आतल्या नंबरच्या सगळ्या साड्या 400पर्यंत मिळतात. जशी सेम सखीला घेतली होती सेम साडी मी गौरीला घेतली आणि छान आहे, म्हणजे कापड छान आहे, यूजही करू शकतात त्या 2-3 वर्ष या टाईप आहे. त्यानंतर मग मी मोचन मिलमध्ये घुसलो आणि आमचं असं झालं की आम्ही जे ठरवलं होतं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सगळं घेतलं आहे पहिल्या 2-3 तासात. मी तिथून मागच्या वेळेस काही हे नेले होते कॉर्डसेट, तर ते मला छान दिसत होते. तर म्हटलं अजून एखादा घेऊयात म्हणून मी तिथे गेली. माझी शॉपिंग चालू होती तोपर्यंत माझं सेक्शन वेगळं येते कारण माझी तब्येत जास्त आहे. तर दोघींचं तब्येत कमी, त्याच्यामुळे त्यांचं सेक्शन वेगळं होतं. त्यांची तिकडे पण शॉपिंग चालू होती. मध्ये मध्ये आम्ही एकमेकींना सजेस्ट पण करत होतो. मग आम्ही ड्रेस वगैरे आम्ही न ठरवता तिघींनी पण ड्रेस वगैरे घेतले. त्यानंतर सगळ्यात मोठा विषय आला साडीचा. आम्ही खूप साड्या बघितल्या, म्हणजे विचारता सोय नाही इतक्या साड्या बघितल्या. आमच्या दिवसातला बराच वेळ आमचा साडी सेक्शनमध्येच गेला, पण आम्हाला नंतर छान छान साड्या मिळाल्या. इथे आमचं मुळात सगळ्यात जास्त वेळ कशात जातो माहिती आहे? व्हिडिओ कॉलमध्ये. माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉल, भक्तीच्या मम्मीला व्हिडिओ कॉल, शुभांगीच्या घरी व्हिडिओ कॉल, असं करता करता आमचा इतका वेळ गेला. पण फायनली आम्ही छान छान साड्या चूज केला. त्यानंतर माझी दिवाळीची साडी घ्यायची बाकी होती. सो मी दिवाळीची साडी घ्यायला बसली. तोपर्यंत भक्ती आणि शुभांगी, भक्तीला काही कुर्ते वगैरे घ्यायचे होते म्हणून पुन्हा दगडूशेठच्या इथे एक शॉप आहे तिकडे गेल्या होत्या. तोपर्यंत मी माझी साडी हो नाही करत आई मावशीला फोन करत फायनली एक साडी घेतली मी. पण तिला पॉलिश वगैरे करायला मला अजिबात वेळ नव्हता, तशीच घेऊन आली. ही जी ग्रीन साडी आहे ती माझ्या इतक्या डोक्यात बसली होती, पण 35-40 हजाराचं माझं आत्ता तरी बजेट नाही साडी घ्यायचं. म्हटलं चला यार, म्हणजे घेऊ तर नाही शकत साडी, पण फोटो काढायला काय हरकत आहे, म्हणून मी मस्त फोटो म्हणजे व्हिडिओ वगैरे काढून घेतलं की कधीतरी ही साडी मी घेणार. खूप वाईट अवतार आहे. पण आमची शॉपिंग कम्प्लीट झाली आहे. आम्ही ऑलमोस्ट जे ठरवलं होतं ते सगळं घेतलंय. माझी दिवाळीची साडी झाली आहे. भक्तीची खूप मोठी लिस्ट होती ज्याची आम्हाला खूप चिंता होती, ते सगळं झालंय. शुभांगीचं पण सगळं आवडलंय आणि आता आम्ही घरी चाललोय. थोडे नवऱ्याचे बोलणे पण खाणार आहे. टाइम मध्ये आवडलंय आपलं. आज निखिल चिडलेला आहे त्याला पॅकिंग करायची म्हणून. डोंट नो हाऊ माझा बच्चा रिॲक्ट करणार आहे. तर मला ॲक्च्युली वेळ झालाय थोडा.
लपून बसते मी थोडी. कुठे मी रडू का तू रडतो माझ्या सोनू. मी घरी आले ना तेव्हा प्रचंड मला अजिबात बाहेर जायचं नव्हतं, पण निखिल बोला तर खाली स्टॉल्स वगैरे लागले सोसायटीच्या खाली, तर बघूयात तुला काही मिळालं तर ते बघूयात. सखीला काहीतरी खाऊ पिऊ घालूयात चल तू ते म्हणून तिथे गेलो तर छान असा गरबा वगैरे चालू होता. मला आवडतात दांडिया खेळायला खूप, पण यावर्षी मी अजिबात कशातच इंटरेस्ट घेतला नाही आहे. मी सखीला तिथे घेऊन गेली आणि मला सखीला लिटरली शोधावं लागत होतं. सखी कोणत्याही कोपऱ्यात घुसून सगळ्यांप्रमाणे डान्स करायला बघत होती, पण गोड वाटत होतं. म्हणजे तिला हाऊस आहे माझ्यासारखी. नंतर मला असं झालं की यार मी तिला घागरा ओढणी वगैरे घालून न्यायला पाहिजे होतं. मी तिला अगदीच कॅज्युअली उचललं आणि घेऊन गेली. त्यात गोलू आल्यानंतर दोघींना तर इतकी मस्ती चढली होती, मस्त नाचत होत्या दोघी पण. तर सकाळी 9 वाजता सुरू झालेला व्लॉग मी रात्री 11 वाजता एंड करायला बसते. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही आज जो व्हिडिओ टाकला होता मी घराबद्दल, त्याच्यावर तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स केल्या त्या व्हिडिओवर. मी जनरली प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा ट्राय करते मागच्या काही दिवसांपासून, पण मागच्या 2 व्हिडिओमध्ये थोड्या काही कमेंट्स सुटल्या माझ्याकडून ज्या माझ्या लक्षात आहेत. आणि आज मी कमेंट सगळ्यांच्या वाचल्या, पण आज मला खरंच वेळ नव्हता. मी आज दिवसभर घरी नव्हती म्हणून मला रिप्लाय देता नाही आला. पण तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या आहे. आय नो तुम्ही दादाच्या साईडनी जास्त आहे, बट स्टील मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून. आज दिवस खूप छान केला आम्ही. आमचं हो नाही करत चालू होतं, पण फायनली शॉपिंगला गेलो आणि लेट गेलो होतो थोडं, तरी पण तुळशीबागेत गर्दी नव्हती म्हणून तिथलं खूप पटपट आवरलं. साड्या अगदी मनासारख्या घरच्यांना दाखवून फोन बिन करून परत थोडा अंगावर टाकून वगैरे असा अगदी शांततेत साडीचा वगैरे सगळा कार्यक्रम झाला आहे. दिवाळीची साडी जी माझी मेन घ्यायची राहिली होती ती पण घेण्यात आली आहे. लास्टला असं झालं होतं ना की आमचे 2 टोकं झाले होते. मला लक्ष्मी रोडला साडी घ्यायची होती, भक्तीला दुसऱ्या साईडला कपडे घ्यायचे होते आणि निखिल जरा चिडला होता कारण त्याची खूप पॅकिंग बाकी होती आणि तो दिवसभर सखीला एकटाच हँडल करत होता, सोबत ऑफिसचं पण काम होतं. मग तो बोलला की पटकन निघू नये. मग मी भक्तीने त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे जाऊन तुमचं आवरण तुम्ही तशाच निघा, मी इकडनं माझ्यावरून लगेच निघते म्हणून. आणि मी पटकन साडी वगैरे घेतली आणि त्यांचं पण खूप पटकन आवरलं, तिकडे त्या ऑटो करूनच गेला होता त्याच्यामुळे. पण झालं असं की शुभांगीचं काही सामान माझ्या बॅगमध्ये होतं. मग पुन्हा मी उद्या सकाळी जाणार आहे, उद्या पहाटे मी जाणार आहे, पुन्हा ते सामान राहून गेलं असतं माझ्याकडनं. मग असं ठरलं की तुम्ही तिकडनं मग शुभांगी बोलली मी कॅब करून पुन्हा इकडे येते लक्ष्मी रोडला, तिथून तुला घेतो आणि मग आपण घरी जाऊयात. मग असं याच्यात ना त्या पण लगेच तिकडनं निघाल्या, म्हणजे त्यांना कॅब वगैरे पण मिळाली. पण लिटरली फक्त 650 मीटरचं काहीतरी अंतर होतं, त्याच्यासाठी आम्हाला 10-15 मिनटं लागली. शेवटी मलाच उलटं चालत जावं लागलं कारण संध्याकाळी तिथे बऱ्यापैकी ट्रॅफिक झाली होती. पावसाने आम्हाला एवढा त्रास नाही दिला, त्याच्यामुळे छान आमची काही ती शॉपिंग झाली. घरी आलो, मला वाटलं होतं की सखी चिडचिड करेल, निखिल चिडचिड करेल, बट ते चिल होते. निखिलला साडी दाखवली, निखिल इज लाईक वाव मला आवडली साडी छान. म्हणजे खूप जास्त असं काही नाही घेतलं आज मी, थोडक्यात सामान घेतलं होतं. आय थिंक सगळ्यात कमी शॉपिंग माझी झालेली आहे वस्तूंच्या बाबतीत. तर ते झालं. घरी आल्यानंतर हे सगळं आवरलं. आता कपडे वगैरे घड्या करून ठेवलेत मी इथे, कारण आम्हाला उद्या पहाटे निघायचं आहे. त्याच्यामुळे मला घर पण अगदी टकाटक करून जायचं होतं, कारण दिवाळीला मी नाही आहे यावर्षी. तर म्हटलं ते मनात राहतं कुठेतरी, अरे आपण नसतो घरी तर हे आवरलं असतं ते आवरलं असतं, म्हणून घरी येऊन ते आवरलं थोडंफार. बसले. त्याच्यानंतर निखिलला थोडंफार काही घ्यायचं होतं ते घ्यायला गेले. तिथून आलो, हे दांड्यांच्या इथे खाली गेलो होतो कारण मस्त स्टॉल लागले होते. म्हटलं बघू काही घेता येते का. घेतलं मी काहीच नाही. मेन म्हणजे माझ्या मैत्रिणीचा स्टॉल होता बिर्याणीचा आणि चॉकलेटचा, तिथे पण गेलो होतो. तिथून मला चॉकलेट्स घ्यायचे होते. मी सखीला नेहमी तिथून चॉकलेट्स घेते, पण मला जे हवे होते तिथे अवेलेबल नव्हते, तोपर्यंत सोल्ड आउट झालेले होते. मग तिथे सखीने थोडा गरबा वगैरे केला. तिथून घरी आलो आणि मी निखिलला म्हटलं चला आता उरलेलं जे काही आहे ना ते पटकन आवरून घेऊयात आपण, म्हणजे उद्या काही ताण नाही राहणार. आम्ही ज्या काही बॅग्स वगैरे होत्या आमच्या त्या सगळ्या आम्ही लोड करून ठेवल्या होत्या गाडीत. फक्त आमची लॅपटॉपची बॅग जी आहे मेन ती म्हटलं उद्या सकाळी घेऊन जाऊयात. बाकी सगळं पक्क केलं, जसं काही असेल नसेल तसं ते बॅगा वगैरे खाली नेल्या. पण घरात माझं खूप आवरायचं बाकी होतं. फ्रीज रिकामा करायचं होतं सगळ्यात मेन, कारण ते सामान तसंच राहून गेलं तर पुन्हा वास वगैरे येतो. मग फ्रीज रिकामा केला, ते डबे वगैरे घासायचे होते. निखिलवाला म्हणतो तनू यार मी येतो जरा पार्टीला जाऊन पोरांसोबत. मला निखिल उद्या जायचं आहे आपल्याला, मला घरात किती आवरायचं पडलेलं आहे. आपण 1.5 महिन्यासाठी चाललोय, घरात किती कामं दिसत आहेत मला अशी डोक्यावर. पण नंतर मला झालं की दिवसभर मी मैत्रिणींसोबत गेली होती तर जाऊ द्या. मग मी त्याला म्हटलं जा, असं पण मला विचारून काही वगैरे जात नाही. ही इज लाईक तो जाणारच होता, मी नाही म्हटली असती तरी पण. मग तो गेला आणि तो आत्ताशी घरात आलाय जस्ट.
त्याला म्हटलं आता तू लेक सांभाळ, तोपर्यंत मग मी सगळं जे गॅलरी वगैरे पण आवरून घेतली, कारण स्टँड वगैरे आत घ्यायचं होतं. बाहेर माझं बरंच सामान असतं, सखीच्या खेळण्या, खुर्च्या वगैरे, ते सगळं आत घेऊन सगळं टकाटक क्लीन केलं. एकदा दोनदा व्हॅक्यूम क्लीनर फिरवून घेतलं. आणि आता कुठे माझ्या जीवात जीव आलाय की चेल आता मी पहाटे उठून फक्त जाऊ शकते. यावेळेस मिस करणार आहे मी दिवाळीला या घराला, कारण तसं मे बी आई तात्या येतात. आई तात्या जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मी खूप लवकर घरी गेलो होतो. म्हणजे मी 4-5 महिन्यापासूनच सिन्नरला राहायला गेलेली होती. मला इथे काही करमत पण नव्हतं, होत पण नव्हतं. निखिलला खूप काम होतं, बोलायला पण माणूस भेटत नव्हता आणि कॉम्प्लिकेशन्स पण होते थोडे थोडे. मग मी आधीच घरी गेली होती. तर तेव्हा पण आई तात्यान ते आले होते धनत्रयोदशीला, कारण आमची दिवाळी फॉर शुअर सिन्नरला असते, कारण आमचं घर तिकडे, आमचे देव तिकडे, आई तात्यान ते पण तिकडे आहेत म्हणून. पण आम्ही धनत्रयोदशीची पूजा करतो पहाटे आणि मग जातो दरवर्षी. तर त्यावर्षी पण तात्यान ते आले होते. यावर्षी पण मला नाही वाटत की तात्या घर सुनं ठेवू देतील. ते आले तर मग म्हटलं तेव्हा पण घर जरा चकाचकच पाहिजे, कारण बरं नाही वाटत सणासुदीला. आणि घरात दिवे वगैरे, म्हणजे माझी मैत्रीण येऊन दिवे वगैरे लावेल ती दिवाळीच्या दिवशी. बट स्टील एक आपलं पण डोक्यात असतं की घर छान पाहिजे, कारण आपण वर्षभर या घरात राहतो आणि दिवाळी एवढा मोठा सण आहे, तो मिस होणार आहे. बट ठीक आहे, आता माझं सगळं छान आवरलंय. आता माझ्या जीवात जीव आलाय. माझी सगळी शॉपिंग झाली आहे. मी आता तुळशीबागेतनं काय शॉपिंग करून आणली ते तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण मी आल्या सगळी पॅकिंग केली. मला बॅग्स खाली न्यायच्या होत्या आणि मी सगळं ज्याच्यात ठेवून दिलं. त्यामुळे घरी गेल्यानंतर पण दाखवता येईल की नाही माहीत नाही, कारण सगळ्या बॅगा इकडनं करणं आहे. त्यामुळे बघते, पण मला दाखवता आलं तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल की मी कसं काय काय घेतलंय. विशेष असं काही नाही. 2 हार घेतलेत, गौरीला साडी घेतली, माझी दिवाळीची साडी घेतलेली आहे, सखीला आणि गौरीला पर्स घेतलेल्या आहेत आणि आम्ही एक ड्रेस घेतलाय. हा, माझी एवढी शॉपिंग होती आज. तुम्हाला बाकी शुभांगी आणि भक्तीच्या ब्लॉगमध्ये बरंच काही काही बघायला मिळेल, कारण त्यांनी छान छान शॉपिंग केलेली आहे, मनूची पुन्हा शुभांगीची. तर तुम्ही तिथे पण बघू शकता. आणि आय थिंक आमच्या सगळ्यांचे ब्लॉग सोबतच येतील, आमची सगळ्यांची सेम बडबड असणार आहे. बट स्टील तुम्ही आम्हाला सगळ्यांना जे प्रेम देताय त्यासाठी थँक्यू सो मच. आय नो दादाकडे तुमचा जरा कल जास्त आहे. आजच्या कमेंट्समध्ये तर सगळीकडे दादाच होत आहे. माझ्यासाठी 2-3च हर्ट्स आले, सगळे निखिलसाठी आलेत. बट ठीक आहे, आवडतं मला ते पण. चला, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.